मित्रांनो, आपला आजचा सेशन राहणार आहे 8वा सेशन। 8व्या सेशनच्या पहिले आपले 7 सेशन या ठिकाणी कंप्लीट झालेले। जो आजचा सेशन असणार आहे तो बेसिक इलेक्ट्रिकलवरती असणार आहे, जो की एकदम सोपा आणि सर्वात जास्त क्वेश्चन ज्या ठिकाणून येतात, सोप्या ठिकाणून जास्त क्वेश्चन येतात मित्रांनो। आणि आपण सोपीच या ठिकाणी सोप्या क्वेश्चनची तयारी करत नाही आणि असे क्वेश्चन आपण केले पाहिजे। काय असे क्वेश्चन आपण केले पाहिजे, तर तेच क्वेश्चन मी तुमचे या ठिकाणी आज घेणार आहे मित्रांनो। एकच मिनिट मी सेट करून घेतो। ओके, चला तर या ठिकाणी पहिला प्रश्न बघा, आपण पहिला प्रश्न घेऊया। या ठिकाणी आपला जो 8वा सेशन आहे, तुम्ही जर या पहिले सेशन जर बघितले नसेल तर नक्कीच या पहिले सेशन बघा, कारण मोस्ट इम्पॉर्टंट सेशन मी या ठिकाणी बनवलेले आहे। चला आपला सेशन या ठिकाणी आपण सुरू करूया। जर प्रोटॉनची संख्या 39 असेल तर इलेक्ट्रॉनची संख्या किती? मित्रांनो, प्रोटॉनची संख्या आणि इलेक्ट्रॉनची संख्या ही सेम असते। काय? प्रोटॉन आणि इलेक्ट्रॉनची संख्या सेम असते। मग प्रोटॉनची संख्या जर 39 दिलेली असेल तर इलेक्ट्रॉनची संख्या किती असेल? तर इलेक्ट्रॉनची संख्या सुद्धा 39 असेल। काय? 39 असेल। मित्रांनो, जो ॲटम असतो आपला ॲटम, तर या ठिकाणी बाहेर काय असतं? बाहेर इलेक्ट्रॉन्स फिरत असतात। काय? बाहेर इलेक्ट्रॉन्स फिरत असतात। आणि प्रोटॉन आणि न्यूट्रॉन हे कुठे असतात? प्रोटॉन आणि न्यूट्रॉन हे कुठे असतात? केंद्रकामध्ये असतात। तर मित्रांनो, केंद्रका म्हणजे न्यूक्लियसमध्ये। कुठे? न्यूक्लियसमध्ये। तर आपल्याला एखाद्या वेळेस विचारते की न्यूक्लियस काय, न्यूक्लियसचं चार्ज काय आहे न्यूक्लियसचा? तर मित्रांनो, न्यूक्लियसमध्ये काय असतं? प्रोटॉन आणि न्यूट्रॉन असतात। काय? प्रोटॉन आणि न्यूट्रॉन। म्हणून न्यूक्लियसचा जो चार्ज असतो ना, तो पॉझिटिव्ह चार्ज असतो। काय? पॉझिटिव्ह। न्यूट्रॉनवरती चार्ज असतो का? नसतो। आणि प्रोटॉनवरती चार्ज काय असतो? पॉझिटिव्ह। आणि प्रोटॉनवरती चार्ज पॉझिटिव्ह असतो, म्हणून न्यूक्लियसवर सुद्धा चार्ज काय असतो? पॉझिटिव्ह असतो। अशा पद्धतीचे 3-4 क्वेश्चन तुमचे कव्हर झाले। तर मित्रांनो, आपल्याला या ठिकाणी प्रोटॉनची संख्या दिलेली आहे आणि इलेक्ट्रॉनची विचारली आहे। काय? इलेक्ट्रॉनची विचारली आहे, त्यामुळे आपलं या ठिकाणी उत्तर असणार आहे 39। काय? 39। या ठिकाणी हे ऑप्शन माझे देताना चुकले मित्रांनो। या ठिकाणी हे ए असणार, हे बी असणार, हे सी आणि हे डी। तर ऑप्शन नंबर ए इज अ करेक्ट आन्सर आपला असणार आहे 39। कारण सांगितलं तुम्हाला, प्रोटॉन 39 आहे म्हणून इलेक्ट्रॉन सुद्धा 39 राहील। ओके, कळलं सर्वांना? चला पुढचा प्रश्न, एकच मिनिट आपण पुढचा प्रश्न घेऊया। चला क्वेश्चन नंबर 2, खालीलपैकी कोणते बरोबर आहे? मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे ओम्स लॉ। काय? ओहम्स लॉ। ओम्स लॉ काय सांगतो? काय सांगतो ओम्स लॉ? तुम्हाला ITI एक ट्रँगल शिकवला असेल मित्रांनो। काय? एक ट्रँगल शिकवला असेल। तो ट्रँगल कसा होता? वरती V, इकडे I आणि इकडे R होता। या ट्रँगलवरून पूर्ण ओम्स लॉचे फॉर्म्युले तुम्ही बनवू शकता। तर I इज इक्वल टू असतो मित्रांनो V/R। काय? V/R। त्यानंतर R इज इक्वल टू काय असतो? V/I। काय? V/I। आणि कोणता राहिला आपला V? V इज इक्वल टू काय असतो? I × R। तर तुम्हाला विचारलंय या खालीलपैकी कोणते बरोबर आहे? तर I इज इक्वल टू V/R आहे का मित्रांनो? हो आहे। काय? आहे। नंतर V इज इक्वल टू I × R? हो आहे। R इज इक्वल टू V/I आहे। मग मित्रांनो, आपले सगळे बरोबर आहे, म्हणजेच आपला ऑप्शन असणार आहे डी। काय? ऑप्शन डी, वरीलपैकी सर्व बरोबर, ऑल बरोबर आहे। काय? सर्व बरोबर आहे। अशा पद्धतीने ओम्स लॉ या ठिकाणी तुमचा क्लिअर झालेला आहे। चला पुढचा प्रश्न घेऊ आपण, प्रश्न नंबर 3। प्रश्न नंबर 3, चला करंटचे युनिट विचारले मित्रांनो। करंट आपल्याला सर्वांना माहीत असतं, करंटचे युनिट काय आहे? ॲम्पियर। काय आहे? ॲम्पियर। पण आपल्याला हे माहीत नसतं की करंटचे एक युनिट आहे कुलम पर सेकंड। काय? कुलम पर सेकंड। काय? कुलम पर सेकंड। त्यामुळे आपण काय करतो? ऑप्शन नंबर 1 करेक्ट करतो, बट आपल्याला माहीत नसतं की कुलम पर सेकंड सुद्धा काय याचं युनिट आहे? करंटचं युनिट आहे। मग या ठिकाणी आपलं काय बरोबर येईल मित्रांनो? ऑप्शन नंबर सी बघा, ऑप्शन नंबर सी, बोथ ए अँड बी, म्हणून आपलं ऑप्शन बरोबर असणार आहे ऑप्शन नंबर सी इज अ करेक्ट आन्सर। काय? ऑप्शन नंबर 3 काय आपलं बरोबर आहे। चला पुढचा प्रश्न घेऊया मित्रांनो। प्रश्न आहे आपला मित्रांनो या ठिकाणी 4था। काय? 4था प्रश्न, व्होल्टेजचे युनिट। आता व्होल्टेजचं पण या ठिकाणी तसंच आहे मित्रांनो। कसं? आपल्याला एकच माहीत असतं की काय? व्होल्टेजचं युनिट व्होल्ट आहे। काय? व्होल्ट आहे। पण आपल्याला हे कुठं माहीत असतं? काय? जूल पर सेकंद आहे म्हणून। काय? जूल पर सेकंद आहे। मित्रांनो, व्होल्टेजचे 2 युनिट आहे, एक व्होल्ट पण आहे आणि एक जूल पर सेकंद सुद्धा आहे। काय? जूल पर सेकंद सुद्धा आहे। त्यामुळे या ठिकाणी आपलं काय बरोबर येईल? व्होल्ट पण आहे। काय? व्होल्ट पर आहे आणि इथं खाली बघा जूल पर सेकंद पण आहे। काय? जूल पर सेकंड पण आहे,
बोथ ए अँड डी बघायचे कुठं, तर ऑप्शन नंबर सी बघा आपलं. ऑप्शन नंबर सी इज अ करेक्ट आन्सर. कारण काय, त्या ठिकाणी दिलेलं आहे ए सुद्धा बरोबर आहे आणि डी सुद्धा बरोबर आहे. मग आपलं उत्तर काय या ठिकाणी आलं, व्होल्टसुद्धा आपलं काय आहे, युनिट आहे आणि जूल पर सेकंदसुद्धा काय आहे, याचं युनिट आहे. मग तुम्हाला व्होल्टेजचे युनिट कळाले आणि करंटचे युनिटसुद्धा कळालेले आहे. आता आपला पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 5. काय, प्रश्न क्रमांक 5. पॉवरचे सूत्र सांगायचं आहे मित्रांनो आपल्याला. मी या ठिकाणी तुम्हाला पॉवर पूर्णपणे क्लिअर करणार आहे. काय, पूर्णपणे क्लिअर करणार आहे. पॉवर बघा मित्रांनो, पॉवर इज इक्वल टू व्ही इंटू आय असतं. काय, व्ही इंटू आय असतं. बट मित्रांनो जर आपण व्हीच्या ठिकाणी व्हीची जर किंमत ठेवली तर काय येतं, व्हीच्या ठिकाणी व्हीची किंमत जर ठेवली आपण, काय, व्हीच्या ठिकाणी व्हीची जर किंमत ठेवली, व्ही इज इक्वल टू काय असतं मित्रांनो, व्ही इज इक्वल टू काय असतं, आय इंटू आर. जर व्हीची किंमत जर आपण ठेवली तर आपलं उत्तर येतं आयचा स्क्वेअर आर. ठेवून बघा तुम्ही, काय, ठेवून बघा, आयचा स्क्वेअर आर येतं. त्यानंतर आपण जर आयची किंमत जर ठेवली, आय इज इक्वल टू काय असतं, व्ही बाय आर. जर इथं आयची जर किंमत ठेवली तर पी बरोबर येतं व्ही स्क्वेअर आर. काय, व्ही स्क्वेअर आर. असे 3 पॉवरचे काय हे सूत्र आहे. आणि पॉवरचं युनिट काय मित्रांनो, वॉट. काय, वॉट हे पॉवरचं युनिट आहे. वॉटच आहे का नुसतं पॉवरचं युनिट, अजून आहे का काही, सांगा पटकन, कमेंट करा मित्रांनो. कमेंट करायची, त्याशिवाय मला कळणार नाही. तर मित्रांनो पॉवरचं युनिट फक्त वॉट नाही आहे, तर पॉवरचं युनिट जूल पर सेकंदसुद्धा आहे. काय, जूल पर सेकंदसुद्धा आहे. काय, जूल पर सेकंदसुद्धा आहे. कळालं मित्रांनो सर्वांना. चला पुढचा प्रश्न घेऊया आपण पॉवरवरचाच. दुसरा आहे रेजिस्टन्सवरचा प्रश्न आहे मित्रांनो. जर रेजिस्टन्स वाढला तर काय होईल. काय, रेजिस्टन्स वाढला आहे, तुझं काय झालं, रेजिस्टन्स वाढला आहे. रेजिस्टन्स वाढला तर काय होईल विचारलं आहे. तर रेजिस्टन्सचा फॉर्म्युला बघा काय असतो, आर इज इक्वल टू रो इंटू एल बाय ए. काय, रो इंटू एल बाय ए. काय झालं आपलं इथं, रेजिस्टन्स वाढला आहे. काय, रेजिस्टन्स वाढला आहे. रेजिस्टन्स वाढला म्हणजे काय झाला, एरिया कमी झाला. तर मित्रांनो या ठिकाणी रेजिस्टन्स काय करतो, अपोज द करंट. काय, करंटला काय करतो, करंटला वाहण्यासाठी काय करतो, अपोज करतो, म्हणजे विरोध करतो. काय करतो, विरोध करतो. मग जर रेजिस्टन्स वाढला असेल तर करंट काय होईल मित्रांनो, विरोध करतोय ना तो जर मोठा झालेल तर करंट काय होईल, कमी होईल. करंट काय होईल, कमी होईल. तर मित्रांनो ऑप्शन एकच बघा आपलं, नंबर 1चं ऑप्शन ए काय होईल, कमी होईल. वाढणार का, नाही. तोच राहील का, नाही. सांगता येणार नाही का, नाही, अजिबात नाही. काय, ऑप्शन नंबर 1 काय आहे, कमी होईल. काय, कमी होईल. चला प्रश्न पुढचा घेऊया आपण. प्रश्न आहे मित्रांनो पुढचा आपला 7वा प्रश्न आहे. कितवा, 7वा प्रश्न. चला 7वा प्रश्न घेऊया आपण, एकच मिनिट. चला, प्रोटॉनचा शोध कुणी लावला. कुणाचा, प्रोटॉन. प्रोटॉन. काय, प्रोटॉनचा शोध कुणी लावला. चला सांगा पटकन सर्वांनी. तर मित्रांनो प्रोटॉनचा शोध कुणी लावला हे सांगायचं आहे तुम्हाला, लवकर सांगायचं आहे. तर प्रोटॉनचा शोध लावला, कुणी लावला शोध, कुणी लावला, सांगा पटपट मित्रांनो. प्रोटॉनचा पण सांगायचं आहे, न्यूट्रॉन पण सांगायचं आहे, सगळं काही सांगायचं आहे तुम्हाला. काय, सगळे सांगायचं आहे. ओके. तर प्रोटॉनचा शोध कुणी लावला, तर प्रोटॉनचा शोध लावला मित्रांनो रुदरफोर्डने. कुणी, रुदरफोर्डने लावला. प्रोटॉनचा शोध कुणी लावला, रुदरफोर्डने. रुदरफोर्ड. काय, रुदरफोर्ड. आणि इलेक्ट्रॉनचा शोध कुणी लावला. काय, इलेक्ट्रॉनचा. कुणाचा, इलेक्ट्रॉन. तर इलेक्ट्रॉनचा शोध लावला थॉम्सन. काय, थॉम्सन. प्रोटॉनचा शोध कुणी लावला, रुदरफोर्ड. आणि इलेक्ट्रॉनचा शोध कुणी लावला, थॉम्सन. आणि न्यूट्रॉन कोण राहिला, न्यूट्रॉन. न्यूट्रॉनचा शोध कुणी लावला मित्रांनो, कुणाचा, न्यूट्रॉन. काय, न्यूट्रॉन. तर न्यूट्रॉनचा शोध कुणी लावला, चॅडविक. हे कोण आहे, हा सुद्धा एक शास्त्रज्ञ आहे मित्रांनो. कोणता, न्यूट्रॉन. कोणता, एकच मिनिट मी ऑप्शन काय आहे ते एकदा चेक करतो, मला पण कळत नाही मी ऑप्शन काय लिहिलं आहे त्या. हे मित्रांनो मी लिहिलं आहे न्यूटन. काय, न्यूटन. तर न्यूटनचा लॉ आहे का मित्रांनो हा, नाही. न्यूटन्स नाही आहे इथं मला न्यूटन्स लिहायचं होतं या ठिकाणी. बघा, न्यूट्रॉनचा शोध कुणी लावला, चॅडविक. काय, न्यूट्रॉनचा शोध कुणी लावला, चॅडविक. इलेक्ट्रॉनचा शोध कुणी लावला, थॉम्सन. आणि प्रोटॉनचा शोध कुणी लावला, रुदरफोर्ड. काय, रुदरफोर्ड. अशा पद्धतीचे 3 क्वेश्चन तुमचे कव्हर झाले. चला आपण घेऊया मित्रांनो आता पुढचा प्रश्न. पुढचा प्रश्न असणार आहे आपला प्रश्न नंबर
8 काय प्रश्न क्रमांक 8. PTCमध्ये टेम्परेचर वाढले तर रेजिस्टन्स काय होईल बघा या ठिकाणी. PTC काय काय असतं मित्रांनो, PTC असतं, NTC असतं आणि ZTC असतं. पॉझिटिव्ह टेम्परेचर कोएफिशियंट, निगेटिव्ह टेम्परेचर कोएफिशियंट आणि झिरो टेम्परेचर कोएफिशियंट. ओके, तर या ठिकाणी टेम्परेचर आणि रेजिस्टन्स समप्रमाणात असतात, एकमेकांच्या समप्रमाणात. जर टेम्परेचर वाढला तर रेजिस्टन्ससुद्धा वाढतो. NTCमध्ये काय असतं, जर टेम्परेचर वाढला तर रेजिस्टन्स कमी होतो. बट ZTC म्हणजेच झिरो टेम्परेचर कोएफिशियंट, त्यामध्ये काय होतं, टेम्परेचर वाढो अगर कमी हो, जो रेजिस्टन्स असतो तो कॉन्स्टंट असतो. काय कॉन्स्टंट असतो. तर बघा या ठिकाणी आपल्याला काय विचारलं आहे, PTCमध्ये टेम्परेचर वाढला तर रेजिस्टन्स काय होईल मित्रांनो, वाढेल. काय होईल, वाढेल. रेजिस्टन्स काय होईल, वाढेल. कमी होईल का, नाही. समान राहील का, नाही. हाफ होईल का, नाही. काय होईल, वाढेल. तर बघा PTCमध्ये ऑल मेटल येतात. काय, ऑल मेटल येतात. आणि NTCमध्ये मित्रांनो इलेक्ट्रोलाइट झालं, सेमीकंडक्टर झालं, ओके, हे येतात NTCमध्ये. आणि झिरो टेम्परेचरमध्ये तुमचा मॅगॅनिन वगैरे जे झाले तुमचे शंट जे आहे शंट, ते काय येतात, ZTCमध्ये येतात. 8वा प्रश्न कळाला मित्रांनो, परिपूर्ण तुम्हाला या ठिकाणी कळाला असेल मी अशी आशा करतो. आणि जातो 9व्या प्रश्नावरती. चला क्वेश्चन नंबर 9 बघतोय आपण या ठिकाणी. काय, कंडक्टरमध्ये व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन, काय कंडक्टरमध्ये, कुठे, कंडक्टरमध्ये विचारलं आहे. तर आपण कंडक्टर बी बघू, सेमी कंडक्टर आणि इन्सुलेटर, असे सर्व बघू मित्रांनो की व्हॅलेन्सीमध्ये इलेक्ट्रॉन किती असतात. तर जे आपले कंडक्टर असतात ना मित्रांनो, त्यामध्ये 4पेक्षा कमी, काय 4पेक्षा कमी असतात. सेमी कंडक्टरमध्ये 4 असतात आणि इन्सुलेटरमध्ये 4पेक्षा जास्त असतात. आपल्याला विचारलं आहे कशामधलं, कंडक्टरमधलं. तर 4पेक्षा कमी, काय 4पेक्षा कमी, 4 आहे का, नाही. 4पेक्षा जास्त आहे का, नाही. 4पेक्षा कमी आहे, काय 4पेक्षा कमी. अशा पद्धतीचे 3 क्वेश्चन तुमचे या ठिकाणी कव्हर झालेले आहे. काय कव्हर झालेले आहे. प्रश्न नंबर 9चं उत्तर काय, ऑप्शन नंबर ए, 4पेक्षा काय राहील, कमी राहील. काय राहील, कमी राहील. चला आपण बघूया आता 10वा प्रश्न. कितवा, 10वा प्रश्न. सर्व प्रश्न लिहून घ्यायचे. जर तुम्हाला जर माहीत नसेल ना तर सर्व प्रश्न काय करायचे, तुम्ही लिहून घ्यायचे आहे. चला 10वा प्रश्न. कंडक्टन्सचे युनिट, कंडक्टन्स मित्रांनो, काय कंडक्टन्स. तर मित्रांनो कंडक्टन्स हा डिनोट करतात जीने. कशाने डिनोट करतात, जीने. तर याचं युनिट बघायचं आहे, याचा फॉर्म्युला पण बघायचा आहे. मित्रांनो कंडक्टन्स हा रेसिप्रोकल आहे, कुणाचा, रेजिस्टन्सचा. कुणाचा, रेजिस्टन्सचा. त्याला आपण कसं डिनोट करू शकतो, अशा पद्धतीनं. रेजिस्टन्सचं युनिट काय मित्रांनो, ओहम आहे. तर याचं उलटं जर काय केलं, तर याचं उलटं जर केलं तर काय होतं, मोह. काय, मोह. मग आपल्या याचं युनिट काय राहील कंडक्टन्सचं, मोह. काय, मोह. बट याला ऑरमध्ये सुद्धा एक युनिट आहे, ते असतं मित्रांनो सिमेन्स. काय, सिमेन्स. मग कंडक्टन्सचं युनिट काय, मोह पण आणि सिमेन्स पण. मग बोथ बी अँड सी. काय, बोथ बी अँड सी. बट त्याचा हे काय, सिम्बॉल काय, जी. काय, सिम्बॉल काय, जी. म्हणजे तुम्हाला या ठिकाणी सिम्बॉल पण कळाला, तो रेसिप्रोकल आहे कुणाचा, रेजिस्टन्सचा, ते पण कळालं. आणि त्याचे दोन्ही युनिट कळाले, कोणते, सिमेन्स एक आणि मोह एक. बोथ बी अँड सी. काय, बोथ बी अँड सी. अशा पद्धतीचे आपले 10 प्रश्नामध्ये या ठिकाणी आज 15 ते 20 क्वेश्चन मी कव्हर केलेले आहे. मित्रांनो तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर परत एकदा सांगतो, सबस्क्राईब करून ठेवा. कारण आपण 1 ते 2 हजार क्वेश्चन तुमचे या ठिकाणी पेपरपर्यंत कव्हर करणारे. काय, पेपरपर्यंत कव्हर करणारे. त्यामुळे तुम्ही काय करा, या ठिकाणी चॅनलला जॉईन करा. आपलं टेलिग्रामला सुद्धा टेक्निकल यूट्यूबवाला नावाने एक चॅनल आहे. त्यानंतर व्हॉट्सअपला सुद्धा आपलं या ठिकाणी काय आहे, चॅनल आहे, एक ग्रुप आहे आणि त्याची लिंक आपल्या टेलिग्रामला सुद्धा दिलेली आहे. आणि या सर्व चॅनलवरती काय क्वेश्चन चालू आहे, क्वेश्चन सिरीज चालू आहे आणि सगळं काही फ्रीमध्ये आहे. त्यामुळे सर्व कंटेंट तुम्ही काय करा, जॉईन करा. सर्व काही आपले इलेक्ट्रिकलचे पुस्तके आपल्या टेक्निकल यूट्यूबवाला या चॅनलवरती अवेलेबल आहे. ते तुमचं यूज झालं, तुमचे बुलेट झाले, तुमच्या नोट्स झाल्या, त्या सर्व काही त्या ठिकाणी अवेलेबल आहे. त्यामुळे आपलं टेक्निकल यूट्यूबवाला हे टेलिग्राम चॅनल काय करा, जॉईन करा. आणि मित्रांनो तुम्ही जर आपल्या
आपल्या याच्या यूट्यूबच्या चॅनलवरती जर नवीन असेल तर परत सांगतोय तुमचाच फायदा या ठिकाणी काय करा, सबस्क्राईब करून ठेवा. कारण काय होईल, जेव्हा आपला अशा पद्धतीचा एवढा खतरनाक कंटेंट या ठिकाणी येतोय ना चॅनलवरती, त्याची एक नोटिफिकेशन तुम्हाला येत जाईल आणि नोटिफिकेशन आली तर तुमचा असा फायदा होईल की तुम्ही व्हिडिओ बघू शकसाल. मित्रांनो, या ठिकाणी काय करू, आपण हा व्हिडिओ या ठिकाणी थांबूया आणि उद्या परत याच वेळेला आपण काय करूया, परत भेटूया. या ठिकाणी आपण ह्या व्हिडिओला पूर्णविराम देतोय आणि भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद. थँक्यू सो मच.